श्री स्वामी समर्थ। हॅपी होली मंडळी। सकाळी सकाळी माझी सुरुवात तर काय फारच छान झाली आहे होळीची। माझ्या पायाला झाली आहे इंजुरी, अंगठ्याला। आरूला थोडासा खाऊ देऊया म्हटलं, म्हणून डब्बा काढायला गेले खाऊचा। त्याच्या बाजूला कढई होती आणि ती जड कढई, एकदम ती ट्रायप्लाय स्टीलवाली। तिला धक्का लागला कढईला, तर कढई पडली नेमका अंगठ्यावर, उजव्या पायाच्या। एवढं जोरात पडलं की नखाचे 2 तुकडे झाले आणि एक तुकडा म्हणजे घुसला आहे आतमध्ये नखामध्ये। तिथल्या तिथेच असं नुसतं रक्ताचं असं रक्त असं सांडलं की नाही। आई उठल्या, रक्त म्हणजे पहिलं मला हळद लावली अंगठ्याला, त्याला पट्टी बांधली, मग रक्त पुसलं। बरंच रक्त गेलं ते हळदीमुळे, जरा ते बरं आहे। ठणकतोय पाय माझा। आपलं स्वतःचं झालं ना तर आपल्याला काय वाटत नाही। हे जर दुसऱ्या कोणाचं झालं असतं ना फॅमिलीमध्ये, तर काय करू आणि काय नको असं झालं असतं। पण ते माझं झालंय, सो आय नो की आय विल हील फ्रॉम इट। सो ठणकतंय बट ठीक आहे, तेवढा मेजर इश्यू नाही आहे। जर दुसऱ्या कोणाचं झालं असतं तर ते जास्त हर्ट केलं असतं। कुमार गेलाय जिमला, तर त्याला फोटो पाठवला मी, तर तो येतोय। मग जाऊ डॉक्टरकडे, मध्ये प्रॉपर ड्रेसिंग वगैरे करतील। होळीचा प्रसाद म्हणजे काय चांगलाच भेटला। मी आरूला खाऊ द्यायला गेले ना, खाऊचा डब्बा मी ओढला बाहेर, तर ते कढईला धक्का लागला डब्याचा, तर कढई पायावर पडली। सीधा कट आहे। काय झालं मम्माला? कसं काय? चल 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 जाऊ देऊ पहिलं। चला। चप्पल घालणं पण एवढं कठीण होऊ शकतं। हे पहिल्यांदा नाही झालेलं माझ्यासोबत। तो राईट पायाच इंजर्ड झाला ॲक्सिडेंटच्या वेळेला, तिथेच मार्क आहे तळव्यावर। आपण जावा जावा शोभलो पाहिजे ना, म्हणून देवबाप्पाने मला पण गिफ्ट दिलं। सकाळी सकाळी करामत कढई पडली पायावर, नख तुटलंय बरं, रक्त आहे। ड्रेसिंग केलंस की नाही? माझ्यासारखे लंगडचे आम्ही पण लंगड, दोघी लंगडात झालोय। होळीच्या दिवशी वहिनीच्या पण पायाला काय झालंय अचानक की तिचा पाय दुखतोय, त्याच्यामुळे आता आम्ही दोघी सुना होळीच्या इथे संध्याकाळी तर माझी इथली पहिली होळी आहे। पहिल्या वर्षी घरी गेलो, दुसऱ्या वर्षी मला वाटतं आरू पोटात होता त्याच्यामुळे पण घरीच होते मी, मला वाटतं। तिसऱ्या वर्षी आपल्याला सुतक का सुयर काहीतरी होतं, आणि आता पाय मोडून घेतलाय, म्हणजे नख। जाऊ काठी टेकत जाऊ। आई बसल्या पुरण वाटायला। ताईंच्या पुरणपोळ्या पण एक नंबर असतात। एकदा आमच्या व्ह्युअर्सना दाखवा। आपण दाखवूया, खरंच दाखवूया। काय चालेल की नाही? खरंच आपण खरंच दाखवू। आता काही कोचक माणसं असतील ती बोलतील, आई तिकडे जेवण करताय, ताई इकडे वाटण वाटत, तू काय करते? मी आता भांडी घासली। हा नाही तर बघा, हे ऍक्सिडेंटच्या वेळेला लागलेलं, आणि हे आता सेम पाय सेम। त्यांच्याकडून जा आणि प्रॉपर ड्रेसिंग केलं ते आणि काय इंजेक्शन कसलं घेऊ? स्टीलची कढई होती तरी पण हो। तुमचं पिरियडिक टेबल वेगळं होतं। जा रे कुमार, विचारते तुमचं पिरियडिक टेबल वेगळं होतं काय स्कूलला? मग आता दाखवेल सगळ्यांना पायाला लागला आणि तिला तांदूळ साफ करायला खाली बसवली। जा रे शाण्या। मग कमेंट करणारे करतील पण भरोसा काय नाही, अशी कमेंट नका करू। खाली मी बसले आणि ताई बसलेल्या ना, म्हणून त्यांच्या बाजूला मी बसले, बाकी काय नाही। मला कोणी बसवलं नाही। मला असं पण घरात कोणी काम सांगत नाही की हे कर म्हणून, मीच मला वेळ असेल, सवड असेल, हाऊस असेल तर करते। नवऱ्यानी बसवली असं सांगशील, परत नवऱ्याच्यावर आळ घेशील? नवऱ्यावर आळ घेऊ शकते। तुला खडे कशाला? जा फेकून येशील बाहेर। तू खाऊन घे तशू। खडे नाही खायचे तुला वडा दिला खायला, तर खडे खडे नाही, वडा सांबार खाऊन घे। त्याचा खडाच पडला, तो काय फेकणार? तांदूळ खाली टाकला आणि खडा घेऊन गेला। हुशार आहे प्रोग्राम। ए वडा का? अण्णा वडा का? वडा कटिंग करायला पाहिजे। ते हातातील
जातीस. अरे पोरगी वाटते मग बारीकसे टिकला लावलाय तर असं कधी दाखवत नाही, पण मग लोक म्हणतात तुमच्या आयुष्यात फक्त सुखच आहे. तसं पण नाहीये ना. म्हणजे युट्यूब चॅनल आहे माझं, रुटीन ब्लॉगिंग शेअर ब्लॉगिंग टाक. डेली नाही पण जनरली कर. शेखर कवळे त्यांची भाची म्हणजे मीनाची मुलगी. काय सांगते? हो मला वाटलंच तुम्ही ओळखत असेल म्हणून डायरेक्ट मीनाची मुलगी सांगितलं. तू लेख नाही तो जावई झालास. कारण मीनाचे वडील म्हणजे कवळे वास्तवानंतर माझा अतिशय घरातले संबंध. शेखरचे आणि माझे 40 वर्षाचे संबंध आहे. भेटला कुठे हलवलं असतं बाईक घेऊन गेलेली होती तेव्हा क्वार्टरमध्ये गाडी आपटली. दादा येतोयस एक मिनिट. ते कापतांचं सांगितलंच काय का केली कळ का? बोला बोला सर. येऊ सर चला. थँक्यू खूप हलक्या हाताने केलं. थँक्यू सो मच. 3 गाय होती. टोटल 3 तुकडे झाले आणि एक तुकडा पूर्ण आतमध्ये घुसला. त्याने मासाला शिफ्ट केलं. मला वाटलं खूप जास्त दुखेल पण फॉर्च्युनेटली तेवढं नाही दुखलं. आणि कुमार पण होता माझ्या बाजूला आणि त्या ताईंनी पण अतिशय हलक्या हाताने केलं आणि डॉक्टर काका पण डिस्ट्रॅक्ट करत होते त्यामुळे ते तेवढं काही हर्ट झालं नाही. सहन करण्याची ताकद पण नैसर्गिकरित्याच माझ्यात जास्त आहे. दुखापत जरी झाली मग ती मानसिक असेल का शारीरिक असेल तरी पण तरून जाते मी. मैत्रीण भेटायला आली आहे. तिचं नाव आहे युक्ता. अलिबागचीच आहे. तिचा बिझनेस आहे नेल्सचा. इंस्टाग्रामवरच आमचं बोलणं झालं तर तिला मी म्हटलं चालेल तू घेऊन ये नेल्स. आज तिने आणलेले आहेत. एकदा जर आपण असे स्टिक ऑन केले तर किती दिवस राहतात? म्हणजे आता हे स्टिक ऑन नाही आहेत, हे मी स्वतः केले. ओके ओके ॲक्रेलिक एक्सटेन्शन केलंय. अच्छा अच्छा. ते मे बी 1 month 1.5 month वगैरे राहतं. आणि आपण स्टिक करतो प्रेस ऑन ते 15 days वगैरे डिपेंड्स आहे ते आपण कसं यूज करतो. बर बर बर. वाव मला आवडतो हा कलर मरून. हा हे तू कधी बनवलेस? कारण मी तुला कालच डिझाईन दिली ना. आता दुपारी बनवले. मी सामान ठाण्यावरून घेऊन आले. अरे बापरे. आणि मग आता दुपारी बनवले. तू ठाण्याला जॉब करतेस राईट? आणि मग साईड बाय साईड हा बिझनेस आहे तुझा. ओके. डिझाईनवर डिपेंड करतात चार्जेस. सो तिचं पेज चेक करा आणि तिला कॉन्टॅक्ट करा. आता आपण लावूया माझ्या बाळा काय. हा तुला हवे? लावायचं ना मला. पत्ती नाही, पत्ती लावली ना पायाला. पायाला लावले ना तीच बास आहे. सो ह्यात ग्लू फायलर आणि अच्छा ग्लू फायलर आणि स्टिक्स पण तू देतेस त्याच्यात किट मध्ये. ओके. हे असं थोडं पुश बॅक करायचं का नेलचे हे क्युटिकल्स? थोडं फाईल करायचं. ओके. नेल पेंट असेल तर रिमूव्ह करून स्टिक करायचे. ओके ओके. नॉर्मल फक्त शाईन घालवायची. ओके ओके. थोडं हे केलं नाही तर मग स्टिक होणार नाही. जरी स्टिक झाले तर 1 and 2 days मध्ये निघतील. अच्छा. ओनली सेंटरला लावायचं. सेंटरला लावायचं फक्त. ओके. आई काय करते तू? काय करते? काय करते आता? मम्माला ब्युटिफुल बनवते माऊ. येस. डन. ये गाई वगैरे असेल आणि नेल्स वगैरे करायचे असतील तर प्रेस ऑन युजफुल पडतं. खरं आहे. सो हे तू पूर्ण महाराष्ट्रभर डिलिव्हरी करू शकतेस कुठे. डन मंडळी. 5 मिनिटात सुंदरशी नखं तयार आहे. थँक्यू सो मच युक्ता. थँक्यू व्हेरी मच. आवडलं तुला? येस येस डेफिनेटली. भारी वाटते. थँक्यू सो मच.
युक्ताचा इंस्टाग्राम पेज अगेन समोर इथे दिसते, तिला नक्की कॉन्टॅक्ट करा, पेज चेकआउट करा. तुम्हाला जे डिझाईन आवडते ते तुमच्या स्पेशल प्रोग्रामसाठी असं पण कधीतरी छान फील करायला तुम्ही तिच्याकडनं ऑर्डर करू शकता. आणि नेलसुद्धा करते मी, एक्सटेन्शन टेम्पररी ॲक्रेलिक अँड जेल एक्सटेन्शन ते पण करतेस. ते आपण ऑर्डर्स घेऊ. मॅचिंग घरच्या झिलमिलची फुलं बिजलीची आणि त्यांचे हार होळीला, होलिका मातेला, एक मोठ्या होळीला एक बारक्या होळीला. आई बोलल्या तिकडे होळीजवळ धूळ असेल, माती असेल म्हणून पिशवी वगैरे बांध. तर दुधाची पिशवी कट केली आणि ती रबराने गुंडाळून ठेवली आहे. हे पोऱ्या जरासा जाडा हो, पहिल्या बर्थडेला पण हात घातलेला, अजून फिट होतोय तो. हा आता व्हायला नाही पाहिजे होता, घट्ट व्हायला पाहिजे होता, तरी तो होतोय. म्हणजे काय बोलायचं, तेव्हा जरासा सैल होत होता, मात्र आता त्याला तो बरोबर बसतोय. पोटाला शर्ट जरा घट्ट होतोय त्याला. का पुसू, रांगोळी नसते पुसायची बाबू. सांगते बरं, लागेल ते या डाऊनलोड परत. ते बंद पडलेलं चालू झालं. आम्ही परत गावात आलोय. आता 12 वाजता होळी पेटवतील ना, ते बघायला. ओके हार